सकाळी सांगितलं की राज्यामध्ये भाजपा महायुती 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकेल। जनता भाजपाच्या बाजूने आहे आणि महायुतीमध्ये जिथे इथे शिंदेजी आहे, जिथे इथे अजित पवार जे आहेत त्या ठिकाणी तेही जिंकतील। पण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या या प्रवासामध्ये सर्वात मोठं नगरपालिकेचं बहुमत यावेळी मिळेल मला असं वाटतं। सर, मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीने जबाबदारी सोपवली, त्यामुळे शिंदे गट आणि भाजप नाराज असल्याचे नाही, आमची कुठलीही नाराजी नाही। त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे। अजितदादांनी निर्णय करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला अध्यक्ष नेमायचं, कोणाला प्रभारी नेमायचं, कोण निवडणूक प्रमुख नेमायचं। जसं आमच्या अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणजींनी मला प्रभारी राज्याचं म्हणून नेमणूक केली आहे। माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमच्या निवड केल्या, त्या शहराचे प्रमुख म्हणून आमच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी बसून कुठल्या शहराचे प्रभारी कोण राहतील, कुठल्या नगराचे प्रभारी कोण राहतील याच्या निवड केल्या आहेत। तो त्याचा पक्षाचा अधिकार आहे। त्यामुळं भाजपाचा अधिकार आहे भाजपाचे निवडणूक प्रमुख ठरवायचा, राष्ट्रवादीचा अधिकार त्यांचा आहे आणि एकनाथजीचा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे त्यामध्ये आमचं बोलणं योग्य नाही। नाराजी आहे का तुम्ही? काही नाराजी आमची नाही। त्यांनी त्यांचं निवडणूक लढवावी, आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि कुठेही आमच्याकडनं मनभेद होणार नाही। सर, नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप आमदारांनी काही मतदारांना कोंडल्याचा आरोप होता आहे। आरोप काही होत असतात निवडणुकीमध्ये, त्यामुळं असं काही नाही। चुकीच्या पद्धतीने दिवसभर विरोधक जेव्हा निवडणूक हरतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप लावतात। मतदारांनी आरोप केला तसं मतदारांनी मग ते पोलीस चौकशी करतील, निवडणूक आयोग चौकशी करेल, राज्य निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस चौकशी करतील। उद्याचे निकाल लागल्यानंतर जी बोलणी आहे महायुतीमधली त्याची दिशा बदलेल का? कारण काही दिशा बदलत नाही। आमची बोलणी ऑलरेडी झाली आहे। एकनाथजी, देवेंद्रजी आपसात ऑलरेडी बसले आहेत, रवींद्र चव्हाणजी आमचे अध्यक्ष बसलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 5-5 लोकांची टीम आम्ही तयार केलेली आहे महायुतीसाठी। ती टीम बोलत आहे आणि मला वाटतं की राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने भाजपा शिवसेनेची महायुती होईल आणि सोबत जिथे इथे अजितदादा आमच्याशी चर्चा करतील तिथे अजितदादा सोबतही होईल। तुम्ही म्हणता की भाजपला लँडस्लाईड जागा मिळतील, म्हणजे भाजपला एवढ्या मोठ्या जागा मिळाल्यानंतर तुम्ही वरचढ व्हाल? त्याला वरचढ आमच्याकडे नाही आहे। आम्ही निवडणूक जिंकलो तरी आमच्याकडे उन्माद येत नाही, निवडणूक हरलो तर आम्ही निराश होत नाही। त्यामुळे आम्ही कधी उन्मादात जाणार नाही, निराशी होणार नाही। त्यामुळे आमची लढण्याची हिंमत आहे। आम्ही नेहमीच लढत आलो आहे। हारल्या जिंकण्याने आमच्या स्वभावावर काही परिणाम पडत नाही। तर ठाकरे बंधूंची जागा वाटपावरून अजूनही बोलणी पूर्ण झाली, त्यांचं काय करायचं त्यांचं त्यांनी पाहिजे। भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी आहे? नाही, होऊ द्या ना। आम्ही 51% लढाई जिंकणार आहोत, 51% मतं घेऊन जिंकणार आहोत। त्यामुळे ते कुणी एकत्र आले, 20 पार्ट्या जेव्हा एक आल्या इंडिया आघाडीच्या तेव्हा आम्ही घाबरलो नाही। 20 पार्ट्या एक आल्या विधानसभेमध्ये तेव्हा आम्ही त्या ठिकाणी कुठली निवडणुकीत डामाडोल झालो नाही। 51% मतं घेऊन आम्ही जिंकलो महाराष्ट्रात विधानसभेमध्ये। आताही जिंकू आम्ही, किती लोक येऊ द्या, आम्ही जिंकू। ठाकरे बंधूंना शेवटी जनता आमच्या सोबत आहे। कोण मोठे लोक एक झाल्याने कधी निवडणुका जिंकत नाही। जनता मतदार ज्यांच्या बाजूने आहे तेच निवडणूक जिंकतात, हे तुम्ही बघितलं आहे। लोकसभेत तुम्ही बघितलं, आम्हाला फटका बसला। आम्ही विधानसभेमध्ये आमच्या त्या ठिकाणी काही संघटनेमध्ये आम्ही काही पुढाकार घेतले, सरकार म्हणून काही पुढाकार झाले आणि त्यामुळे मग विधानसभेत आम्हाला त्याचे यश मिळालं। नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आम्ही चांगलं काम करतो, आम्हाला यश मिळेल।